सगळ्या जणींचे मला हेच प्रश्न असतात की तू जॉब, तुझं घर, लहान मुलगी, प्रेग्नन्सी कसं सगळं मॅनेज करते. तर ऑब्व्हियसली हे सगळं मला मॅनेज होतं ते आईमुळेच, कारण आई माझ्यासोबत आहे. आणि इथे तुम्ही बघता तिने किती छान पूजा केलेली आहे, कारण आज आहे अंगारकी संकष्टी. काही फ्रुट्स इथे मी कट केलेले आहे. तर हे 2 डबे मी भूषणला देणार होते, कारण त्याला खिचडी नाही आवडत. तर म्हटलं तो कमी फ्रुट्सने ॲक्च्युली पोट नाही भरत, म्हणून त्याला जास्त फ्रुट्स दिले आणि एका डब्यात मी माझ्यासाठी पण फ्रुट्स कट केले. प्रेग्नन्सीमध्ये पेरू खाणं खूप चांगलं असतं हे मी खूप जणांकडून ऐकलंय आणि बघितलंय सुद्धा. त्यामुळे मी सुद्धा आवडीने पेरू खाते. आणि आमच्याकडे उपवास असेल ना, तर ब्रेकफास्टला मी खिचडीच बनवायला लावते मम्मीला, कारण मला स्वतःला खिचडी खूप आवडते आणि मला स्वतःला तशी जमत नाही. मम्मी खूप छान बनवते. त्यानंतर मी ऑफिसला गेली आणि येताना मी एक केक घेतला छोटासा, कारण उद्या आहे अर्निका आणि भूषणचा बर्थडे. तर मी विचार केला की रात्री 12 वाजता आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करू. मला खूप आवडतं त्याला सरप्राईज वगैरे द्यायला, पण ह्या वेळेला मला एवढं पॉसिबल नाही आहे माझ्या या प्रेग्नन्सीमुळे. बट नेक्स्ट टाइम काहीतरी नक्की करेनच. त्यानंतर मी घेतले इथे मोदक बनवायला. मला इतके परफेक्ट मोदक तर नाही जमत, पण आम्ही अंगारकीला तर आवर्जून बनवतो उकडीचे मोदक. आणि ऑब्व्हियसली तुम्ही जसं बनवाल तसं प्रॅक्टिसने तुम्ही परफेक्ट शेप देऊ शकता. पण आज जेवायला खरंच खूप उशीर झाला, कारण चंद्रोदय खूपच लेट होता. त्यानंतर आम्ही केक कट करून छोटंसं सेलिब्रेट